राम राम मोरो पोवारी उत्कर्ष परिवार. देखो मोरो वापाईन मा कसा लसूण का पाना आहे से ती मस्त. कोण कोणला लसूण का पाना पाहिजेत सांगो भला कमेंट करके. मग तशी मी अधिक पाना तोडून ना तुमच्यासाठी पठावून. अना काहे आजकाल कहान व्यस्त सेवता वीडियो नहीं देखो, चैनल ला सब्सक्राइब नहीं करो, वीडियो ला शेयर नहीं करो, लाइक नहीं करो. का भयवता अशी का चूक भई गई बोरी. व्हिडिओ अधिक कोणतो विषय पर बनाया पाहिजे, कसो बनाया पाहिजे, काही तुम्हाला सुझाव रहेती तर मुला जरूर पाठाओ कमेंट करके. आबो मोरो यो पोवारी उत्कर्ष परिवार 17,000 सब्सक्राइबर को भई गई से. धन्यवाद तुमरो. असोच स्नेह प्रेम मोरो पर आरवन देव. चलो मग देख भी सामने की वीडियो. बापा शांता रोज लसूण का पाना तोडसेस का रोज अक्षच बनावसेस का. हो बाई रोजच अक्षा बनावून खरा. कोणी मांगस येती पाना तर दे देना. तो लाभी देन को मोठो छंदाळा सेव ऐ येतो मेहनतला का वापा लगावसेस. बोरिंग को पाणी आणान के वापाईनला टाकसेस अना का येला ओला बाटसेस. अरे तर आपलं हात देतोच रहे पाहिजे. आपलं पोवारेंकी परंपरा से का आम्ही सबला देसे जन. पहिले को जमानो में नहीं का कोणी बावसा सांगण लावत होतो मरण को तर बोला भाऊ जरासो पेच चटणी खाई देव आमरा घर तर जय खरच पठा होती. आमरा घर पहिले पासून नौकर चाकर रवती तर उनला देती. आपलो देतोच हातसे ना का खून माससे तसो आबरो. अना कोणीला दे ना तर उनला ज्या खुशी होसे उनको चेहरा पर की खुशी देख के आपल्याला खुशी होसे ना. हो पर एखाद घनको आहे बाई देनो असो. तू तर रोजच कोणीला ना कोणीला पाना देसेस. शेती पाना तर देसू 1 महिन्यात शेती पाना मग वो बाद मा का देऊन रहे तशी नाही तर नाही का. आबा शेती कोणी मागा शेती बिचारी तर दे दे ना. मोनच आहे थोडी काका सासू 1 दिवस कवत होती का शांता येतो मेहनतला का वापा लगावसे पाणी टाकसे नाही येला ओला बाटसे बाई पाना. कवन दे कोणीला कवसेत तर काही पाना जाती के तो खाबीन तर आम्ही सही वापा लगाईसे. सही वापा मा पानाच पाना सेती तर केतक पानाईन का अक्षा खाबीन तर आमला भी होसेती ना. जिनको घर नहीं रहे तो उनला भी होसेती. 1 दिवस नागपूर की पाहुणी चाई बाई कसे आमला अक्षा खानला पाना पाहिजे कसे तर देव मग नाव ले ती बिचारी का फलानी कोई आंग गया था तर मस्त लसूण का पाना देईस, कांदा का पाना देईस, संभार देईस म्हणून ले ती नाव बिचारी. हो हो तोर तर नाव कोणीच ले ते कहू ना. मला असं लगसे कोणी ना मागीन तर दे दे ना का भयव दे आता. हो बाई देत जाय. काल कपडा दिनला गया तर खरा. हो गा गया था ना कपडा दिनला. बिया जवर जवर आय गे तर कपडा लेखर नाही भय आता. हो ना आई तर गया बिया तरी भी आबवरी कपडा लेनलाच होतात का तर. पैसा पानी को भी देखनो पड़से ना तो पैसा पानी नव्हता आबवरी. आबसीन आई से धान को चुकारा तर मग काल गया था. मनीष भी आया ना कल्पेश भाऊ भी आया तर 2 जण आया ना तर मून गया. मग सप्पा कपडा ले आ रहो नहीं गा कहान तो नवरी काच कपडा लेकर भैया नवरी को जो पूरो साज सामान वो कुछ लेके भये हमरा कपडा लत्ता लेकर होनला सेती. बापा ईर भर नवरी काच कपडा लेत तसो नवरी का कपडा लेला टाइम गेलं कसे कहू ना. हो गा ईरभर उज भयो काकी जी आई थी काकाजी आया था. माये ना बहुबाई आई रहे अधिक. हो गा वो कसदी कपडा लेन का होता तर वा नहीं आया का था. फोन कर ओला भी बुलाया था. कायला पाहिजे मग ये कलर पसंद ना आहे ना वो कलर पसंद ना आहे नाही का. आवनं पडे कपडा देखनला. हो आवना तर तू तर आजकाल आमचं घर आवनं सोड देईसेस. नाही गा ओनला टाइमच नाही भेट पर कपडा देखनला आऊन नवरी का आई जा जो बाई लवकर नाही तर मग पोलका पालका सिवनला देन का सिती ना. वय साडी भी पिको फालला देन की सिती. बापा दुकानदारच तर करके देसे ना. महंगो साड़ी को पिको फाल दुकानदारच करके देसे काहे नहीं करके देईन का. नहीं गा दुकानदार कव ठेव कव कपडा पिको फाल करके सब आयता आयता करके दे बिन कव तर मग इनच कईन अधिक 3 गण आवनो पडे कईन. अना येता मोठा कपडा मग अधिक ये ना फटफटी परा जान का नाही कईन तर धरले कईन 50 रुपयासाठी कायला अधिक 3 गण पेट्रोल नाश करणी कईन. हो गा
मोठं गाडीला का गयात आत तर मग बेस भय आणले आत आपलं गाव मा करसे नावा तर दे देव सूर्यकांत तर मस्त पोलका बी शिवासे एक से एक पोलका हो तर मुनच कयो धरले बिन कायला अधिक वाहनी ठेव बिन कयो बेस करत आपलं घर आणलेच भयो अधिक तीन गण कोण जासे तर मग भैया रे ती सब काम नहीं गा काम भैया तर अब कपड़ा सिलाई कर भैया से ती पत्रिका छपाऊन की से ती डेकोरेशन ये वो सब बाकी से माये कब करो तो बिया तो जवर आई गयो ना होए ना अब ये काका भूतने आया से ती तो करे ती पटपट ये कहाँ कहाँ धाये ती तो इनला भी जमा नहीं गावत तो हो बराबर से दुई जन छुट्टी लेकर आए रही थी होगा छुट्टी लेकर आए से ती कल्पेश भाऊ जाए ती ना अधिक 8 दिवस में आए थी पर मनीष ना छुट्टी लेसेस हो गा लगीत काम रवसी ना बिया का तो पाहिजेच कोणी हात धरणला सोनू की भी परीक्षा से तो वो आपलो अभ्यास माच रवसे वो काही काम माच नहीं आव होय अब पटपट काम चल बाई जासू आऊ सु मग मी दुपारी हो आव ना तर हाँ तर भाऊ सांगो पत्रिका मा का लिखनो से तोरो भौजीनच कहीस का पत्रिका पोवारी मा छपाओ अब ती कहाँ चली गई तो कचारी घड़ी घड़ी भर माच गायब होसे बाबा आहे ना भौजी आबस तो होती ना अगा का करसेस वो को पायला चक्कर की नी लगी से इतो को उतो घड़ी को घड़ी भर माच गायब होसे बाबा आहे ना जी गई काम मारे मनीष की आई आव ना इतो पत्रिका को मैटर तो सांग का बाबा टोनमाला का शब्द निकले हो म्हणजे घडी भर असा ठहरो नाही कहाँ जासे तो खजाने बाबा कहां जासे तो मग ती घडी भर मा कहजो का पत्रिका छापनला नाही टाक्यात तर कब टाको मोरो मंग लगीतीस ना आबो बस याहानी अना सांग कशी कशी छापीन तर पत्रिका सांगो भाऊजी तुम्ही मी लिखूसू लिखो ना ता श्री गणेशाय नमः आम्रो यहान माता गणकालिका अना श्री महाकाल जी को कृपालका बिहा को आयोजन करे गई से ये थोडो लंबो नहीं होए का मोरो असं मनसे का पहिले शांता जो जो सांगसे ऊ लिखले मग लगेच तर आपण बरोबर कर बिन बोला हाँ सांगो मग सामने मग मोठो वालो अक्षर मा नाही का शुभ विवाह ऊ लिखो एक नो माता मस्त लग रही से ऐकनो मा काही नाही मस्त लगे ता आपली पोवारी बोली जितनी मीठी से तर ऐकनो मा मीठोच लगे ना सांग सामने सांग मग लिखो चिरंजीव मनीष स्वर्गीय संभाजी रहांगडाले इनको नाती ओको खाले लिखो सौ शांताबाई शांतारामजी रहांगडाले इनका प्रथम चिरंजीव अना मग आपलो पत्ता लिखो तसोच टुरी को लिखो पर माये टुरी को आजा को नव्हता आपल्याला मालूमच नाही फोन कर कर विचारनो पडे जागा खाली ठे देव अना वधू को इथं लिखो खाल्या उजवा हात परा ची सौ का मनीषा अना मनीषा को आजा को पूरो नाव अना उनको पत्ता मुक्काम डोंगरी असो नाही का तर एक खाले एक लिखो म्हणजे भयो येव मग मंडप पूजन विवाह मुहूर्त ना विवाह स्थल अना मग आहेत आपला विनीत मग दर्शनाभिलाषी आहे ती ना मग स्वागत उत्सुक आहे ती अना खाल्या मग लिखत ना मोरो मामा को भी आला आवो हा मग उनका नाव आहे ती आमरो काका को भी आला आवो वय नाव आहे ती हाँ एकदम मस्त मॅटर सांगेत भाऊजी मी अब लिखूसू आणि मग अधिक तुमला देखाऊसू काही गडबड रे भूलचूक रे तर मग सांगो हो लिखो ना तर आम्ही नाही बोलबन आपली भाषा आता कोण बोले सांगो भला उमेंद्र भाऊ बिसिनिन्न कैसे माय बोली पोवारी भूलबिन कसो तोला पहचान देश आमरो समाजला हिंदी की उपभाषा भेट या पूर्वज की टिकाऊ बिन येला पुकार से आज की पोवारी को जागर करनो से अनिवार्य जेला जमा से जसो करो समाज कार्य ध्यास ठेवो मन मा गूंज उठे पोवारी लिपिबद्ध करण प्रयास ठेवो जारी हातभार लगाओ कर्तव्य पार पाडो आपस मा बोलन पोवारी बोली जोडो करबी संवर्धन आमीच युवा पिढी जतन करबी संस्कृती अना रूढी तर सांगो भला मग
आपण आपलं बोली भाषामा बोलचाल करे पाहिजे का नाही? तुमला का लग से तुमरा विचार आम्हाला कमेंट करके सांगो. बोली भाषा जीवित से तर आपलं अस्तित्व जीवित से नाही का? आपण वरक बिन काय परा कोणी आपलं बोलीमा बोले ती तर माये येव आमरो पोवारच आहे आमरोच जात भाई आहे असं लगसे नाही का? आत्मीयता निर्माण होसे मून आपलो बोली को जतन करणं जरुरी से. अना कोणीच जात को रव उनकी बोली कोणतीच रव तर आपलं आपलं जात की जात बोली सबनं जतन आणि संवर्धन करायच पाहिजे. या मोरी बाई को ज्ञान देसे खूप ओको मीठो मीठो बोली माँ जासेत सब डूब. पोवारी बोली में बात करो तो ओको निखर जासे रूप ओको निखर जासे रूप असी से मोरी शांता. बापा बापा इतनी तारीफ कर रहे हैं मोरी. अव तारीफ नहीं करू बाबा. चल कल्पेश अब यो लिख जल्दी अना मग जाबीन वन प्रेस मा अना डाक देबीन पत्रिका छापावनला. अव तर असाच जासे का आंग पाय तर धुईले पाणी तपीसे धोऊसू तरी का मोर अंग पाय धोत वरी यो कल्पेश लिख लेसे पत्रिका को मैटर अना मग जाबीन कसू जय खाय करके आबच नहीं कई तोला लगेव का मी आबच जासू घोडा पर आज. हो ना बीआईला फोन लगाइले ना उनको पूरो नाव बरोबर विचारले नाही तर मग प्रिंटिंग मा गडबड होसे ना मग काही को काही जावसे तर बरोबर लिखो रे बाबा. मांडो की तारीख संगीत की तारीख बरोबर अहेर वगैरे सब लिखो बरोबर. हो लिखू सुना भाऊची मग एकन तुमला देखावून देखले हो बरोबर मग डाकबिन छापनला. केतिक पत्रिका दे पाहिजे छपावनला 300 पत्रिका होय ती का? माये 300 पत्रिका नहीं होन की 500 तरी छपाव. 500 लगी ती एक घर का 4 जन म्हणजे 2000 लोक. सी तर 2000 काही आवश्यक का था कोणीला पत्रिका नहीं मिली तर कसे ती का पत्रिका नहीं देत आया रहता ना पत्रिका देने तर आवत नहीं वत्ता काही लोक आवश्यक ती का पर 500 पत्रिका देनोच पडे ना. हो ना कल्पेश आपलो कुटुंबाला का सबका नाव आहे पाहिजे तसो करजो नाही तर कोणी को नाव सुटे नाही पाहिजे नाही तर मग आमरच नाव काय सुटे होऊन फुका होसे ती रे बाबा. देखो पुरो कुटुंब भर का नाव आहे पाहिजेत. हो पुरो कुटुंब काच नाव लिखनो पडसे ना. पत्रिका कशी शॉर्टकट मा भाई तर साजरी दिससे नाही पर लिखनोच पडसे सबका नाव. सब आपलं कुटुंबाला आपला नाव लिखसी ती तर उनका नाव काय सोडबीन सबका लिख लेजो बरोबर. हो ठीक से मी उतर जासू मोठांग टेबल परा ठेवूसू येऊ कागद अना बनावसू मॅटर. हो बनाव लवकर मग जाबीन जेवबीन ना. चल जेव पत्रिका को काम होई जाए नहीं का. हो पर 4-5 दिवस माच पत्रिका दे को न होला बी आई गई से जवर. हो ओला लवकरच दे कसू उनला कासे तर एक बार मॅटर करीस ना अब कंप्यूटर को जमानो से तो पटपट छाप दे से ती भाई ज्यादा टाइम नहीं लगा उनला. हो ठीक से चलो धोइले वांग पाय मी तुमरा कपड़ा आन देसू ना पानी सार देसू. बापा काही को विचार मा सेवता काही नाही वो शांताराम घर को बिया जवर जवर आए गए हो तर जवर जवर आए हो तर आपल्याला का करून कोसे तर आपलोला का करू कोसे कसेस बंडू को बिया मा नवरी आई तर बहू बाईनं पाय धोईस तर पैर पट्टी देईतीस ना आपलो बहूला तर वकी बहू आहे तू पाय धोजो तर काही देनो नाही लगे का वन पैर पट्टी देईस तर तोला भी तो देनो पडे ना. शांतानं मुन्नीला पैरपट्टी देतीच गी आपल्याला बी देणं पडे नाही पर अब भाव तर मनमानीच से चांदी को भी. ऊस तर विचार करत होतो का चांदी को भाव डबल टिब्बल भाई गयो तो कसो करबीन. ओ पर अब कसोच होय लेणं तर पडेच बिच्छी बाच्छी लेबीन तर शांता गए मीन इनको बहुला पैरपट्टी दे तो कहे ना मोरो बहुला बिच्छी चानीन कहे तर लेणं तर पडेच आपल्याला. हो तर ऊच विचार करत होतो एखाद दिवस जाबीन अना लेबीन पैरपट्टी. हो खरी गयात तुम्ही. बटोजी घर सेवकाची माये सरपंच भाऊ आती का तर हो भाऊ सेती ना घर सेती आओ. खुर्ची आण ना भाऊ सती. रावण देव बटी खुर्ची नको आणू बसूसू बटोजी जवळ. मी चाय मंडाऊ सुजरासो. हो तर जाय ना बापा सांग के चाय मंडावसेस का जाय मंडाव पटनेरी.
सांगो सरपंच भाऊ. काही नाही बडूजी, मी कहत होतो का आमरो बांधीच्यावर तुमरी बांधीस येती तर नहर को पानी आई रही से तर तुम्ही लगाव शेवका कसू का 2 एक बांधी मी लगाऊ. आमरे घर खार जरा ज्यादा से. नाही ना बेटा, आम्ही लगाय रहे सेचन. आमरे यांत से कम न खार. बाप्पा सरपंच भाऊ तुम्ही बी आया सर. अरे आओ आओ भाऊ. हा काही नाही काकाजी से बोलन को होतं जरासं. बस ना दगा वा खुर्सी रे बस. नाही नाही काकाजी. का हे का भयो. आमरे यांकी सांगता कसे का बिया की पत्रिका पोवारी मत छापता. हो तो या तो बढ़िया बात से ना छापो भयो का मैटर भयो बनना के. भयो मैटर गिटर बनाए के भयो पर अब दुई जागा गया आम्ही छपावनला दे देबिन कयो पर वय लेट देबिन कसे तू उनको जवळ काम मनमानी से ती तर अब मला विचार आहे घेऊ पत्रिका इनको का कोण जवळ देणं म्हणून छापनला. अरे बापा आबोरी तुम्ही पत्रिका छापकर होणलाच ते. हो ना सरपंच भाऊ एकटो का करतो तो मी एकटो का करतो. आबो बटा बिचार आहे घेऊ कल पे संग दुई जन गया था 2-3 जगह गया पर उन जरा सो टाइम लगे कहीं 15 दिवस. अब 15-20 दिवस पर आमरा यांको भी आई गयो. भाऊ टेन्शन नको लेव ना. मोरो ओळखी कोई एक से तर वो छाप दे. अबच मी बोला फोन करू सु. हो जी भाऊ साजरो होए. करू सु मी अबच फोन करू सु बोला ना विचारू सु. छाप दे ओको जवळ माणसं बी जास्त आहेत ना छापन की मशीन बी से ना तर होई जाय. खुदच करसे काम. तुम्ही ना मोरो बहुत मोठं टेन्शन दूर कर्या सरपंच भाऊ मला तर टेन्शनच आहे घेतो. नहीं नहीं छाप दे ऊंच. अव चाय भयो का नहीं. 1 कप चाय बढ़ाओ शांताराम आई से. हो हो ठीक से मग परिवार अब पत्रिका छापनला दे रही से हो. बेस भाई सरपंच भाऊ भेट्यात नाही तर आफतच होती जी. चलो मग आज को वीडियो तुम्हाला कसो लगे आमला कमेंट करके सांगो. चैनल पर नवा रहो तो चैनल ला सब्सक्राइब करो, लाइक करो, कमेंट करो, वीडियो ला शेयर करो. बोलो पोवारी लिखो पोवारी सीखो पोवारी. जय राजा भोज.